आजकाल आपल्याला गिग इकॉनॉमीची रेट कार्ड्स खूपच ओळखीची झाली आहेत. म्हणजे स्विगी असेल किंवा उबेर सारखे ॲप्स असतील. हो, अगदी रोजच्याच वापरातले ॲप्स आहेत ते. सगळं कसं ठरलेलं असतं तिथे. बरोबर ना? म्हणजे एका फूड डिलिव्हरीचे ₹50 मिळतील किंवा एका राईडचे ₹100 असे दर अगदी फिक्स असतात. हां, एक्झॅक्टली. पण एखाद्याचा जीव वाचवण्याची किंमत काय असू शकते याचा कधी विचार केलाय का? ₹50 की फक्त ₹15? ऐकायला थोडं अस्वस्थ वाटतं हे. हो, खूपच अस्वस्थ करणार आहे. पण भारताची संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अशाच एका रेट कार्डवर चालते हे सत्य आहे. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा अधिकृत दस्तावेजावर चर्चा करणार आहोत जो सहसा सर्वसामान्यांच्या वाचनात येत नाही. अच्छा, म्हणजे आपण त्या आशा स्वयंसेविकांच्या अहवालाबद्दल बोलतोय ना? अगदी बरोबर. आशा म्हणजे अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. या स्वयंसेविकांच्या कामाचा आणि त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याचा हा अहवाल आहे. मी जेव्हा हा पाहिला तेव्हा मला हे अक्षरशः एका मायक्रो इन्सेंटिव्ह प्रणालीचं किंवा गिग इकॉनॉमीचं सरकारी रूप वाटलं. हो, तसं म्हणता येईल नक्कीच. कारण तिथे लसीकरणापासून ते फॉर्म भरण्यापर्यंत आणि आजारांचा शोध घेण्यापासून ते मृत्यूची नोंद करण्यापर्यंत प्रत्येक छोट्या कामाची ₹15, ₹50 किंवा ₹100 अशी अत्यंत अचूक किंमत ठरवलेली आहे. तसं पाहिलं तर हा दस्तऐवज वरवर पाहता केवळ पैशांचा आणि कामांचा एक कोरडा तक्ता वाटू शकतो. हो, म्हणजे अगदी स्प्रेडशीट सारखाच दिसतो तो. बरोबर. पण त्याचे बारकाईने विश्लेषण केले तर ती भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमांची एक अत्यंत स्पष्ट ब्लूप्रिंट आहे हे आपल्या लक्षात येतं. ब्लूप्रिंट म्हणजे कसं? म्हणजे हा अहवाल एका विशाल देशाची आरोग्य व्यवस्था तळागाळातील समाजाचं आरोग्य कसे टिकवते याचा आरसा आहे. शासनाला ज्या गोष्टींचं गांभीर्य वाटतं, जसं की माता मृत्यूदर कमी करणे, साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवणे किंवा लोकसंख्या नियंत्रण, अगदी त्याच गोष्टींसाठी या अहवालात विशिष्ट आर्थिक तरतूद केलेली दिसतेय. अच्छा, म्हणजे जिथे सरकारला जास्त लक्ष द्यायचंय तिथे त्यांनी हे इन्सेंटिव्हज ठेवलेत. एक्झॅक्टली. त्यामुळे ही केवळ पैशांची आकडेवारी नाहीये. ती एक अशी यंत्रणा आहे जी मानवी वर्तनाला वळण देण्याचा प्रयत्न करते. आणि याच यंत्रणेचं काम समजून घेणं हेच आजच्या या शोध मोहिमेचं उद्दिष्ट आहे. आपण या अहवालाचा जो पहिला टप्पा पाहणार आहोत तो मानवी जीवनाच्या अगदी सुरुवातीशी जोडलेला आहे, म्हणजेच माता आणि बालारोग्य. सर्वात महत्वाचा टप्पा. हो, आणि या अहवालातील आकडेवारीनुसार ग्रामीण भागात घरी किंवा दवाखान्यात प्रसूतीसाठी लाभार्थ्याला मदत केल्यास आशा स्वयंसेविकेला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत, ज्याला आपण JSY म्हणतो, प्रति केस ₹600 किंवा ₹300 मिळतात. बरोबर. आणि फॉर्मसाठी काही मोबदला आहे तिथे. हो ना. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे म्हणजे PMMVYचे फॉर्म भरून घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी ₹200 दिले जातात. आता कागदावर हे ₹600 एका रकान्यात लिहिलेले दिसतात, पण त्या ₹600 प्रत्यक्ष कष्ट पाहिले तर ते थक्क करणारे आहेत. नक्कीच. कारण प्रसूतीसाठी एखाद्या गरोदर मातेला दवाखान्यात घेऊन जाणं हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्या इतकं सोपे मुळीच नसते. हो, ते काय कॅब बुक करण्यासारखं नाहीये. अजिबात नाही. माता मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसूती म्हणजेच दवाखान्यात होणारी प्रसूती हा शासनाचा सर्वात मोठा उपाय आहे. पण ग्रामीण भागात अजूनही अनेक रूढी आणि परंपरा आहेत. आणि अंधश्रद्धा सुद्धा. अगदी. मध्यरात्री अचानक कळा सुरू झाल्यावर घरच्यांना दवाखान्यात जाण्यासाठी तयार करणं, वाहनाची सोय करणं आणि रुग्णालयात पोहोचल्यावर तिथे दाखल करण्याच्या प्रक्रियेत सोबत थांबणं, हा अनेक तासांचा किंवा कधीकधी दिवसांचा संघर्ष असतो. आणि हेच मला इथे अधोरेखित करावंसं वाटतं. हे काम एका रात्रीत होत नाही. त्यासाठी आधी अनेक महिने त्या कुटुंबाचा विश्वास संपादन करावा लागतो. सासूचे किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींचे मन वळवावे लागते की घरी प्रसूती करण्यापेक्षा दवाखान्यात जाणं किती सुरक्षित आहे. हो, आणि हे समुपदेशन खूप आधीपासून सुरू करावं लागतं. अगदी. आणि ते जे PMMVYचे ₹200 आहेत ते फक्त एक कागद भरण्याचे पैसे नक्कीच नाहीत. त्यामागे त्या मातेला गरोदरपणात शासनाकडून मिळणारा आर्थिक लाभ आणि योग्य पोषण नक्की मिळेल याची खात्री करण्याचा तो एक मोठा प्रशासकीय पाठपुरावा आहे.
बरोबर. आणि ही साखळी तिथेच थांबत नाही बघा. बाळ जन्माला आल्यावर ती जबाबदारी अधिकच वाढते. हो, कारण त्यानंतर नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी गृहभेटी द्याव्या लागतात. ज्याला आपण HBNC म्हणतो. या पूर्ण भेटींसाठी ₹250 आणि अर्धवट भेटींसाठी ₹125 असा मोबदला तिथे दिलाय. पुढे बाळाच्या वाढीच्या टप्प्यावरील गृहभेटींसाठी ₹50 मिळतात. आणि लसीकरणाचं काय? लसीकरणाचा विचार केला तर 0 ते 1 वर्ष वयोगटातील संपूर्ण लसीकरण पूर्ण केल्यावर ₹100 आणि 1 ते 2 वर्षांचे बूस्टर डोस दिल्यास ₹75 मिळतात. हां, इथे लसीकरणाचे पैसे मिळतात हे समजण्यासारखं आहे. जीव वाचवण्याचं काम आहे ते. पण या अहवालात एक अशी नोंद मी पाहिली जी वाचून मला खरंच खूप धक्का बसला. कोणती नोंद? एका बाजूला आपण जीव वाचवण्यासाठी आणि बाळाला निरोगी ठेवण्यासाठी मिळणाऱ्या पैशांबद्दल बोलत आहोत, पण याच अहवालात असं नमूद केलंय की बालमृत्यूची किंवा 5 वर्षांखालील मृत्यूची तात्काळ सूचना आरोग्य केंद्राला दिल्यास 50 ते ₹100 मोबदला मिळतो. मृत्यूच्या नोंदीचा मोबदला. हो, हे अत्यंत विरोधाभासी आणि संवेदनीय वाटत नाही का? एखाद्या कुटुंबात लहान मुलाचा मृत्यू झाला असताना त्या मृत्यूची प्रशासनाकडे नोंद करण्यासाठी पैसे दिले जाणे हे ऐकायला खूपच अस्वस्थ करणारे आहे. हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि भावनिक दृष्टिकोनातून पाहता ते खूपच कठोरही असंवेदनीय वाटतं. हो ना, म्हणजे कोणाच्या तरी दुःखावर पैसे मिळतात अशी ती भावना आहे. पण सार्वजनिक आरोग्याच्या आणि एपिडेमिओलॉजीच्या अंगाने ह्याचा विचार केला तर ही अत्यंत गंभीर आणि आवश्यक बाब आहे. ते कसं काय? हे बघा, सार्वजनिक आरोग्यामध्ये माहिती किंवा डेटा हा थेट जीव वाचवणे इतकाच महत्त्वाचा असतो. एखादे मूल का दगावले, कोणत्या गावात दगावले आणि कोणत्या आजाराने दगावले, हे जोपर्यंत प्रशासनाला वेळेवर समजत नाही तोपर्यंत तिथे तात्काळ वैद्यकीय पथक पाठवता येत नाही. अच्छा, म्हणजे जर एखाद्या गावात अज्ञात तापाने एका मुलाचा मृत्यू झाला तर ती माहिती दाबून न ठेवता तत्परतेने वरपर्यंत पोहोचावी यासाठी हा मोबदला दिला जातो. अगदी तसंच. मृत्यू लपवले जाऊ नयेत ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. जर ती माहिती वेळेवर मिळाली नाही तर तो आजार साथीचं रूप घेऊ शकतो आणि आणखी 10 मुलांचे जीव जाऊ शकतात. बापरे, हे खूपच लॉजिकल आहे. हो, त्यामुळे तो मोबदला त्या मृत्यूचा नसून भविष्यातील मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाला जी सतर्कतेची माहिती लागते त्या तत्परतेचा आहे. हे एपिडेमिक इंटेलिजन्सचे तळागाळातील स्वरूप आहे असं आपण म्हणू शकतो. निश्चितपणे जन्म देण्यापासून ते दुर्दैवी घटनांची नोंद करण्यापर्यंतची ही साखळी पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की या स्वयंसेविकांचं काम फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित राहत नाही. अजिबात नाही. जसं बाळ मोठं होतं तशी या कार्यकर्त्यांची भूमिका संपूर्ण गावाची डिझीज डिटेक्टिव्ह म्हणून विस्तारते. डिझीज डिटेक्टिव्ह म्हणजेच आजारांचा माग काढणारे गुप्तहेर. अगदी बरोबर. आणि हा या अहवालातील पुढचा खूप महत्त्वाचा भाग आहे. या डिझीज डिटेक्टिव्हच्या भूमिकेचा पुरावा या अहवालातील संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या नोंदींमध्ये आपल्याला मिळतो. हो, मी वाचलेत ते आकडे. शासनाला जेव्हा एखाद्या मोठ्या आजाराचे निर्मूलन करायचे असते तेव्हा ते काम केवळ जिल्हा रुग्णालयात बसून होत नाही. त्यासाठी गावोगावी घरोघरी जाऊन संशयित रुग्ण शोधावे लागतात. आणि या शोध मोहिमेचे जे दर या अहवालात दिले आहेत ना, त्यावर मला माझा तीव्र आक्षेप नोंदवावासा वाटतो. का? असं काय पाहिलं त्यात? इथे नमूद केले आहे की हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लक्षणे दिसल्यास रक्तनमुना तपासणीसाठी पाठवल्याबद्दल फक्त ₹50 मिळतात. आणि क्षयरोग म्हणजेच TB सारख्या अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य आजाराच्या संशयित रुग्णाचे थुंकीचे नमुने गोळा करण्यासाठी फक्त ₹50 मिळतात. हे मायक्रोटास्किंग कमी आणि शोषणासारखे जास्त वाटत नाही का? तो आकडा खरंच खूप लहान वाटतो आजच्या काळात. एका संसर्गजन्य आणि जीवघेण्या आजाराच्या रुग्णाच्या संपर्कात जाणे, त्याच्या नमुना गोळा करणे, स्वतःचा जीव धोक्यात घालणे, या सगळ्यासाठी फक्त ₹50? ही तडजोड प्रशासनाला कशी काय मान्य होते? तुमचा हा संताप अगदी स्वाभाविक आहे. ₹50 ही रक्कम आजच्या काळात खूपच क्षुल्लक वाटते. पण या मायक्रोटास्किंग मॉडेलचे अर्थशास्त्र समजून घेणं गरजेचे आहे. अर्थशास्त्र म्हणजे यातही काही कॅल्क्युलेशन आहे? हो, ही व्यवस्था अशा बोहिककावर आधारित आहे की आशा स्वयंसेविका या बाहेरून आलेल्या कंत्राटदार नसून त्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत. प्रशासनाचा दृष्टिकोन असा असतो की त्यांनी एका दिवसात अनेक नमुने गोळा करावेत, जेणेकरून व्हॉल्यूम किंवा संख्येवर आधारित त्यांचा मोबदला वाढेल.
पण हे काही केवळ डेटा एंट्रीचं काम नाहीये. इथे आपण एका जिवंत माणसाच्या आजाराशी खेळत आहोत. तो संसर्ग त्यांनाही होऊ शकतो. हे 100% खरे आहे आणि हा या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात मोठा दोषी मानला जातो. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या तळागाळातील स्त्रिया आणि त्यांच्या श्रमावर किती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे हे यातून उघडं पडतं. हो, अगदी स्पष्ट दिसतंय ते. टीबीचे निर्मूलन करण्याचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संकल्प याच 50 रुपयांच्या नमुन्यांवर उभे आहेत. पण त्याचवेळी या अहवालात संसर्गजन्य रोगांसोबतच असंसर्गजन्य रोग, ज्याला आपण NCD म्हणतो, जसे की रक्तदाब आणि मधुमेह यांच्या तपासणीसाठी CBSE फॉर्म भरणे यासाठीही मोबदला आहे. हो, आणि अतिसार नियंत्रण पंधरवड्यात काम करण्यासाठी 100 रुपये, तसंच अनिमिया मुक्त भारत अंतर्गत लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यासाठी 50 ते 100 रुपये अशा नोंदीही मी पाहिल्या. बरोबर. ती यादी पाहिल्यावर लक्षात येते की शरीराचा असा कोणताही आजार नाही जो या अहवालात कव्हर केलेला नाही. पण या यादीत एक विषय असा आहे जो मलेरियाची टेस्ट करण्यापेक्षा किंवा गोळ्या वाटण्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही कुटुंब नियोजनाबद्दल बोलताय का? हो, अगदी तेच. फॅमिली प्लॅनिंग. या अहवालातील नोंदीनुसार लग्नानंतर 2 वर्षांपर्यंत अपत्य होऊ न दिल्यास किंवा पहिल्या अपत्यानंतर 2 मुलांमध्ये 3 वर्षांचे अंतर राखण्यास जोडप्याला प्रोत्साहन भत्ता मिळतो. आणि तांबी बसवण्यासाठीही तिथे मोबदला दिला जातो. हो, तांबी म्हणजेच PPIUCD बसवण्यासाठीही विशिष्ट मोबदला मिळतो. मला असं वाटतं या एका कामासाठी लागणारी ऊर्जा आणि वेळ इतर सर्व कामांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असावा. हे अत्यंत अचूक निरीक्षण आहे तुमचं. कारण मलेरियाची टेस्ट करणे हे एक तांत्रिक काम आहे. त्यात भावना फारशा गुंतलेल्या नसतात. हो, रक्त घेतलं आणि दिलं तपासणीला. अगदी. पण जेव्हा तुम्ही कुटुंब नियोजनाबद्दल बोलता तेव्हा तुम्ही थेट एका अत्यंत जुनाट, पितृसत्ताक आणि गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवस्थेशी भिडत असता. खरंय, विशेषतः ग्रामीण भागात. हो ना. तिथे अजूनही वंशाला दिवा हवा म्हणून मुलाचा अट्टहास असतो. सासूचा दबाव, नवऱ्याची अनास्था आणि समाजाची टीका या सगळ्याच्या मध्यभागी ती गरोदर माता किंवा ते जोडपे असते. आणि ह्या आशा स्वयंसेविकेला त्या घराच्या अंगणात किंवा स्वयंपाकघरात बसून हळू आवाजात अनेकदा घरातील पुरुषांच्या नकळत ह्या स्त्रियांशी संवाद साधावा लागतो. हो, हा संवाद खूप नाजूक असतो. आणि हे काम काही एका दिवसात होणारे नाही. एखाद्या जोडप्याला 2 मुलांमध्ये 3 वर्षांचं अंतर ठेवण्यासाठी राजी करायचं असेल तर त्यासाठी कदाचित सलग 6 महिने त्यांच्याशी बोलावं लागत असेल, त्यांचे गैरसमज दूर करावे लागत असतील. अगदी तसंच होतं प्रत्यक्षात. हा एक प्रचंड मोठा समाजशास्त्रीय हस्तक्षेप आहे, ज्याला आपण सोशियोलॉजिकल इंटरव्हेन्शन म्हणू शकतो. तांबी बसवणे किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी तयार करणे यासाठी लागणारे समुपदेशन आणि संयम याची तुलना पैशात होऊच शकत नाही. बरोबर. या अहवालात त्यासाठी मिळणारे जे कैशे रुपये आहेत ते त्या दीर्घकालीन संघर्षाचे केवळ एक प्रतिकात्मक टोक आहे. यामागे त्या स्वयंसेविकेला अनेकदा सहन करावा लागणारा अपमान, लोकांचे टोमणे आणि अनेकदा मिळणारी अपमानास्पद वागणूक याचा कोणताही हिशोब या अहवालात नसतो. आणि इथूनच या अहवालाचा आणि आपल्या आजच्या विश्लेषणाचा तिसरा आणि मला वाटतं सर्वात क्लेशदायक भाग सुरू होतो. आपण आतापर्यंत जे काही बोललो, मग ते 600 रुपये असोत, 50 रुपये असोत किंवा 100 रुपये असोत, हे सगळे पैसे कागदावर आहेत. हो, प्रत्यक्ष मिळणं ही वेगळीच गोष्ट आहे. तेच तर. प्रत्यक्ष बँक खात्यात हे पैसे जमा होण्यासाठी या स्वयंसेविकांना जो काही संघर्ष करावा लागतो तो एखाद्या चक्रव्यूहासारखा आहे. कारण जिथे सरकारी निधी येतो तिथे प्रशासकीय नियम, पारदर्शकता आणि कागदपत्रांची पूर्तता या गोष्टी अनिवार्य होतात. हे समजण्यासारखे आहे, पण आपण थोडी याची तुलना कॉर्पोरेट क्षेत्राशी करून पाहूया. कॉर्पोरेट जगात आपण वातानुकूलित ऑफिसमध्ये बसतो, लॅपटॉपवर HR पोर्टल ओपन करतो, ट्रॅव्हल अलाउन्स बिल अपलोड करतो आणि 2 क्लिक्समध्ये ते मॅनेजरच्या अप्रुव्हलसाठी जाते. तिथे AC मध्ये बसून खूप सोपं वाटतं. हो ना. पण या अहवालात तळागाळातील या स्वयंसेविकांसाठी जो कंप्लायन्स आहे तो भयंकर आहे. त्यांना त्रैमासिक सभेसाठी 75 रुपये, मासिक बैठकीसाठी 100 रुपये, ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समिती सभेसाठी 150 रुपये आणि ग्राम आरोग्य, पोषण दिवस आयोजनासाठी 200 रुपये मिळतात. शिवाय दर महिन्याला 5 प्रकारची अचूक माहिती संकलित करून मासिक अहवाल तयार करण्यासाठी 150 रुपये मिळतात. हे सगळं करण्यासाठी लागणारा वेळ प्रत्यक्ष आरोग्य सेवेपेक्षा जास्त वाटतो मला. आणि यात आणखी एक भर आहे.
ही केवळ कागदपत्रे नाहीत, तर आजकाल ऑनलाईन रिपोर्टिंगचीही सक्ती आहे. हो, मी वाचलं ते. अहवालात संपर्कासाठी आणि ऑनलाईन रिपोर्टिंगसाठी दरमहा 100 रुपये मोबाईल भत्ता दिला जातो. पण ह्या सगळ्याला जोडणारा आणि मला वाटतं सर्वात जास्त अडवणूक करणारा नियम या अहवालाच्या शेवटी एका टिप स्वरूपात दिलेला आहे. तो सईचा नियम म्हणताय का तुम्ही? हो, तो नियम असा आहे की हा मोबदला मिळवण्यासाठी प्रत्येक कामाची नोंद त्यांच्या आशा डायरी आणि आरोग्य पत्रिकेत असणं बंधनकारक आहे. आणि नुसती नोंद नाही, तर या नोंदींवर आरोग्य उपकेंद्रातील ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ यांची स्वाक्षरी घेणं आवश्यक आहे. याचा प्रशासकीय अर्थ अतिशय स्पष्ट आहे. नो सिग्नेचर, नो पेमेंट. बापरे! हो, काम कितीही प्रामाणिकपणे केले असले तरी जर त्या विशिष्ट रकान्यात वरिष्ठांची सही नसेल तर ते काम प्रशासनाच्या लेखी शून्य मानले जाते. आता याची नुसती कल्पना करून बघा. तो 100 रुपयांचा मोबाईल भत्ता मिळवण्यासाठी किंवा मलेरियाच्या टेस्टसाठी मिळालेल्या 15 रुपयांसाठी त्या स्त्रीला ती डायरी अचूकपणे भरावी लागते. अनेकदा गावापासून मैलोनमैल चालत जाऊन उपकेंद्रावर जावं लागतं. आणि तिथे गेल्यावर लगेच सही मिळते असंही नाही. तेच ना, तिथे गेल्यावर जर ANM मॅडम फील्डवर गेल्या असतील तर तासनतास त्यांची वाट पाहत बसावे लागते. 15 रुपयांच्या कामाची खातर जमा करण्यासाठी लागणारा वेळ आणि शारीरिक श्रम हे त्या 15 रुपयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. हे प्रशासकीय ओझे मूळ कामापेक्षा जास्त थकवणारे आहे असं नाही वाटत? या मुद्द्यावर प्रशासनाची बाजू आणि तळागाळातील वास्तव अशा दोन अगदी विरुद्ध बाजू आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. प्रशासनाची काय बाजू असू शकते यात? प्रशासनाच्या अंगाने विचार केला तर हा नियम पारदर्शकता राखण्यासाठी आणि निधीचा गैरवापर टाळण्यासाठी आहे. कागदोपत्री खोटे लाभार्थी दाखवून पैसे लाटले जाऊ नयेत यासाठी अशा चेक्स अँड बॅलन्सेसची सिस्टमला गरज असते. पण या पारदर्शकतेची किंमत प्रत्यक्षात कोण मोजत आहे? हाच कळीचा मुद्दा आहे. ही किंमत त्या स्वयंसेविका त्यांचा मूल्यवान वेळ देऊन मोजत आहेत. रुग्णांची काळजी घेणे, घरोघरी जाऊन लोकांचं प्रबोधन करणे, या मुख्य कामांपेक्षा कधीकधी कागदपत्रे गोळा करणे, रजिस्टर भरणे आणि सह्यांसाठी चक्रा मारणे यातच त्यांची जास्त ऊर्जा खर्च होते. म्हणजे मूळ काम बाजूलाच राहतं. बरोबर. प्रणालीला पारदर्शक बनवण्याच्या नादात आपण प्रशासकीय प्रक्रिया इतकी किचकट करून ठेवली आहे की मूळ उद्दिष्टच कुठेतरी बाजूला राहण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणूनच या अहवालाचे बारकाईने विश्लेषण करताना असे अनेक पदर उलगडतात. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की जन्माच्या आधीपासून ते लहान मुलांच्या लसीकरणापासून आणि साथीच्या आजारांच्या सर्वेक्षणापासून ते बैठकांच्या आयोजनापर्यंत प्रत्येक गोष्टीचं अत्यंत सूक्ष्म नियोजन या दस्तऐवजात आहे. अगदी. जननी सुरक्षा योजना, अतिसार नियंत्रण, कुपोषण मुक्ती यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या मोहिमा प्रत्यक्षात कशा राबवल्या जातात याचा हा अक्षरशः एक कच्चा मसुदा आहे. ही उत्तम आखली तरी त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही शेवटी एका माणसावर आणि विशेषतः ग्रामीण भागात एका स्त्रीवर अवलंबून असते. हो, अगदी तळागाळात काम करणाऱ्या त्या स्त्रीवर. या मायक्रो इन्सेंटिव्हच्या जाळ्यात अडकलेली ती स्त्रीच खरं तर या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. जेव्हा आपण सार्वजनिक आरोग्य असा शब्द वाचतो किंवा ऐकतो तेव्हा बहुतेकांच्या डोळ्यांसमोर मोठमोठी चकचकीत रुग्णालय, अत्याधुनिक मशीन्स आणि पांढरे कोट घातलेले तज्ज्ञ डॉक्टर येतात. हो, तीच इमेज आपल्या डोक्यात. पण प्रत्यक्षात भारताची ही प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या 15, 50 आणि 100 रुपयांच्या दरांवर काम करणाऱ्या स्वयंसेविकांच्या पायांना लागलेल्या मातीवर, त्यांच्या फाटलेल्या आशा डायऱ्यांवर आणि त्यांच्या अफाट चिकाटीवर उभी आहे. ही एक अशी यंत्रणा आहे जी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत, अगदी शेवटच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोचते. आणि म्हणूनच या संपूर्ण व्यवस्थेचं मूल्यमापन केवळ त्या अहवालातील रुपयांमध्ये करणे खूप अन्यायकारक ठरेल. त्याचे खरे मूल्य त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आरोग्याच्या सुरक्षिततेमध्ये आणि वाचवलेल्या जीवांमध्ये आहे. या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार मला इथे मांडावासा वाटतो, ज्यावर आपण सर्वांनी खरंच विचार करणं गरजेचं आहे. कोणता विचार? या अहवालात प्रत्येक नोंद करता येण्याजोग्या कामाचा, जसे की फॉर्म भरणे, नमुना घेणे किंवा प्रसूतीला मदत करणे, याचा मोबदला पैशामध्ये ठरलेला आहे. तिथे प्रत्येक कामाचे एक रेट कोड आहे.
पण जेव्हा एखादी आशा स्वयंसेविका मध्यरात्री प्रसूती कळांनी तडफडणाऱ्या आणि अत्यंत घाबरलेला गरोदर मातेचा हात धरून तिला धीर देते, जेव्हा तापाने फणफणणाऱ्या आणि रडणाऱ्या बाळाच्या असहाय्य आईच्या पाठीवरून ती आधाराचा हात फिरवते, किंवा जेव्हा समाजाचे टोमणे सहन करून एखाद्या जोडप्याचे कुटुंब नियोजनासाठी तासनतास समुपदेशन करते, या गोष्टींसाठी ती जो भावनिक वेळ आणि ऊर्जा खर्च करते त्याची नोंद कोणत्याच सरकारी फाईलमध्ये होत नाही. खरे, ते अदृश्य काम आहे. ज्या अदृश्य कामाची कुठेच नोंद आशा डायरीत होत नाही आणि ज्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही कधीच मिळत नाही, त्या सहानुभूतीचे आणि भावनिक श्रमांचे मूल्य आपण कसे ठरवणार? अशा कामासाठी कोणताही रेट कार्ड असू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे जो या अहवालाच्या पलीकडे जातो. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत सार्वजनिक आरोग्याच्या या अदृश्य जगाचा वेध घेणारी आपली आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.